आणि अर्थातच ही पहिली बातमी आहे ती म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात। धाराशिवचे ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे। पवनराजे हत्याकांडातील निर्दोष मुक्ततेनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राजकीय निर्णयावरून घुमजाव केलेला आहे। शिंदे गटामध्ये प्रवेशाची शक्यता असताना त्यांनी मतदारसंघात चर्चा करण्याची भूमिका घेतली आहे आणि म्हणूनच त्यांच्या सोबत फुटून शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असलेल्या 5 खासदारांची खासदारकी आता धोक्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती आज धाराशिवमध्ये होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। गोवर्धनवाडीमध्ये होणाऱ्या बैठकीत प्रमुख पदाधिकारी शिवाय कार्यकर्तेही उपस्थित राहतील। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मतांचा आढावा घेतल्यानंतर ओमराजे आजच आपली भूमिका जाहीर करणार अशी दाट शक्यता वर्तवली जाते। तर इकडे ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळानं काल रात्री ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली आहे। धाराशिवचे आमदार कैलास पाटील तसंच वरुण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकरांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चाही केली। पवनराजे हत्याकांड निकालानंतर विचारपूस करण्यासाठी ही भेट झाल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवाय विविध विषयांवर सुद्धा चर्चा झाली अशी प्रतिक्रिया दिली आहे वरुण सरदेसाई यांनी। ओमराजेंच्या निर्णयावरच आता ऑपरेशन टायगरचा फैसला होणार आहे आणि म्हणूनच ठाकरेंकडून ओमराजेंची समजूत काढण्याचा प्रयत्न होतोय का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। आणि यानंतरची बातमी ही याच संदर्भात आहे ती म्हणजे ओमराजे निंबाळकर अगदी थोड्याच वेळात धाराशिवसाठी रवाना होणार आहेत। पुण्यातल्या निवासस्थानावरून ते धाराशिवकडे जात आहेत। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांची आज एक महत्त्वाची बैठक आहे। पुण्यातल्या बाणेर निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे। आणि याच संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। यशपाल, सध्या काय परिस्थिती आहे? पुण्यावरून सध्या धाराशिवकडे आता ओमराजे जात आहेत। वैष्णवी अगदी बरोबर आहे। आता धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। कार्यकर्ते देखील इथे जमायला सुरुवात झालेली आहे। अगदी काही वेळातच ते धाराशिवला रवाना होणार आहेत। एकूणच काल पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निर्णय विपरीत लागल्यानंतर त्या ठिकाणी मातोश्रीवरच्या देखील हालचाली वाढल्या आणि मातोश्रीचा निरोप घेऊन काल मध्यरात्री 1:30 ते 1:45च्या सुमारास वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी ओमराजेंची बैठक घेतली, त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी मातोश्रीचा निरोप त्यांना दिलेला आहे। त्यांनी जरी पवनराजे निंबाळकर हत्याकांडासंदर्भात चौकशी केली असल्याचं सांगितलं असलं, विचारपूस केल्याचं सांगितलं असलं तरी एकूणच यामध्ये राजकीय भूमिका बदलण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे। आता या मनधरणीला किती यश येतं हे आता 4 वाजता गोवर्धनवाडीमध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते स्पष्ट होईल। परंतु एकूणच ओमराजे निंबाळकरांची जी भूमिका आहे त्यावरच ऑपरेशन टायगर यशस्वी ठरणार की अयशस्वी ठरणार हे ठरणार आहे। कारण की 2/3 बहुमताचा जो आकडा आहे तो 6 खासदारांचा आहे आणि ओमराजे निंबाळकर जर स्वगृही परतले, पुन्हा त्यांनी उद्धव ठाकरेंशीच जर त्यांनी त्या पक्षामध्येच थांबले तर मात्र ऑपरेशन टायगर फेल होऊ शकतं आणि जर त्यांनी पुढची भूमिका शिंदे गटात राहण्याची केली तर त्या पुढचं राजकीय भवितव्य त्यांच्यासाठी कठीण असणार आहे। परंतु एकूणच आज धाराशिवमधील गोवर्धनवाडीमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच राजकीय भूमिका मांडणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलेलं आहे। आता या पुण्यातील बाणेरच्या निवासस्थानी मोठा पोलीस फौजफाटा आहे। या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात केलेली आहे आणि काही वेळातच थोड्या वेळातच आता ते कार्यकर्त्यांसमवेत धाराशिवकडे रवाना होणार आहेत। एकूण इथल्या हालचाली वाढलेल्या आहेत आणि धाराशिवमध्ये गेल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील राजकीय भूमिका काय असणार त्यावरच पुढचं ऑपरेशन टायगरचं जे यश आहे की अपयश हे ठरणार आहे। आता एकूणच वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी भावनिक साथ घातलेली आहे आणि त्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालावर त्या ठिकाणी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आता पुढच्या काळामध्ये येत्या आज 4 वाजता गोवर्धनवाडीमध्ये कार्यकर्त्यांची जी बैठक आहे त्यानंतर त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट होणार आहे। वैष्णवी, अर्थातच यशपाल, आणि काय घडामोडी घडतायत, कशा पद्धतीने सगळं होतं याचे अपडेट आपल्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत। तर इकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आज कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसह धाराशिव जिल्ह्यात दाखल होतात आणि त्यांच्या आगमनापूर्वीच गोवर्धनवाडी इथल्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी इथल्या घरात आज कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीपूर्वीच सकाळपासूनच घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। जिल्ह्यातील वाढत्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरती हा बंदोबस्त लावण्यात आलाय आणि प्रशासनही अलर्ट मोडवरती आलाय।
तर धाराशिवमध्ये ओमराजेंच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा आपले प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. ओंकार, सध्या कशी परिस्थिती आहे धाराशिवमध्ये? वैष्णवी जर पाहिलं तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर जे आहेत ते आज धाराशिव जिल्ह्यात दाखल होणार आहेत. खरं जर पाहायला गेलं तर ऑपरेशन टायगर संदर्भातील मागच्या काही दिवसांमध्ये ज्या हालचाली पाहायला मिळाल्या त्यानंतर पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर आज धाराशिव जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळं ते धाराशिव जिल्ह्यात आल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुठलेही त्यांचा विरोध होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले पाहायला मिळते. प्रत्येक लहान लहान गोष्टींवर लक्ष ठेवण्यात येते. काल रात्री जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकरांच्या समर्थकांकडून उद्या म्हणजे आज धाराशिव जिल्ह्यातील गोवर्धनवाडी येथील ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी 4 वाजता बैठक होणार आहे असे मेसेज जे आहे ते व्हायरल करण्यात आलेले आहे. त्यानंतर जर बघितलं तर ओमराजे निंबाळकरांचे कार्यकर्ते जे आहेत ते आज या बैठकीला मोठ्या प्रमाणात जमणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. याच अनुषंगाने जर बघितलं तर आज सकाळपासूनच धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडी येथील जे काही ओमराजे निंबाळकरांचं निवासस्थान आहे त्या घरासमोर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. पूर्ण पोलीस जे आहे ते सोशल मीडिया असेल सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि एकदम सुरळीतपणे ही सर्व प्रक्रिया पार पडावी, कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्सुकता आहे की आता ओमराजे निंबाळकर नेमकं कोणती राजकीय भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत. कारण की सुरुवातीच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर ओमराजे निंबाळकर जे आहेत ते ठाकरेंची निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र असं असताना ऑपरेशन टायगर मध्ये त्यांचं नाव आल्यामुळे अनेकांना धक्का बसलेला पाहायला मिळालेला होता. 2-3 दिवस ओमराजेंनी मौन बाळगलेलं पाहायला मिळालं आणि आता काल अजूनही शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत कुठलीही भूमिका घेतलेली नसल्याचं ओमराजेंनी जाहीर केलेलं आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण जी काही पुढची भूमिका आहे ती जाहीर करू असं सांगितलेलं आहे आणि याच अनुषंगाने आज गोवर्धनवाडीत बैठक होते आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि याच अनुषंगाने हा सगळा पोलीस बंदोबस्त असेल, पोलीस जी खबरदारी घेत आहेत ते पाहायला मिळतोय. वैष्णवी, अर्थातच ओंकार, धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट आपण सध्या दिलेली आहे. जेव्हा धाराशिवमध्ये ओमराजे पोहोचतील तेव्हाही त्याचे अपडेट्स आपल्याकडनं घेऊ.